नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण 2 दिवसाआधी आपण म्हणजे सध्या बेसिकच सुरू केलेला आहे। नंतर बेसिक झाल्याच्या नंतर आपण सिलेबसला स्टार्ट करूया। म्हणजे बेसिक जर तुमचं पक्का असेल ना तर तुम्हाला सिलेबस हार्ड जाणार नाही। त्यामुळे आधी आपण बेसिक उदाहरण सोडून घेऊया। मी जरी तुम्हाला इथे 4-5 उदाहरण सोडून देत असेल तरी तुम्ही त्या आधारित उदाहरण स्वतः सोडवा। म्हणजे प्रॅक्टिस करा। जेवढी प्रॅक्टिस करसाल जेवढं तुमच्या म्हणजे याच्यामध्ये कंटिन्यूटी राहणार आहे तेवढा तुमचा सराव होईल आणि तुमचा वेग पण वाढणार। खूप फास्टमध्ये आन्सर काढसाल। माझ्या आधी तुम्ही आन्सर काढसाल। चला तर आता आपण पहिलं उदाहरण बघूया। 42,424 गुणिले 3 बरोबर किती? इथे 3 चूक 12, 12शी 2 हातचा उरला 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, 3 चूक 12, 3 चूक 12, 12शी 2 उरला 1 आणि 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 3 चूक 12। मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। म्हणजे 1,27,272 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। 20,201 गुणिले 110 बरोबर किती? आता इथे 3 अंक आहे म्हणून गोंधळून जाऊ नका, कारण की शून्य जो आहे तो लास्टमध्ये आलेला आहे। लास्टमध्ये शून्य आल्याच्या नंतर काहीच प्रॉब्लेम नाही। तर आपण आता मी कसं उदाहरण सोडवते त्याकडे लक्ष द्या आणि याच टाईपचे तुम्ही 2-3 उदाहरणं सोडवा। हा शून्य जो आहे तो जसाच्या तसा इथे ठेवून द्यायचा। मग इथे बाकी काय आहे? 11। इथे बाकी 11 आहे। त्यामुळं 11 0 11 उरला 1, 11 दोन्ही 22, 22 आणि 1 23 आणि इथे 0 असल्यामुळे आपल्याला 23 जशाचा तसे लिहायचे आहे। आता 11 दोन्ही 22। मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। 2,22,310। तर आपण तिसरं उदाहरण घेऊया। 44,032 या संख्येस 105 ने गुणल्यास येणारा गुणाकार किती? विद्यार्थी मित्रांनो, जर माझ्या म्हणजे शिकवण्यामध्ये जर काही चूक आढळल्यास म्हणजे माणूस हा चुकीचा पुतळाच आहे। माणूस हा चुकतोच। चूक आढळल्यास मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल। कधी गडबडीमध्ये कमी जास्त होऊन जाते। चला तर आपण तिसरं उदाहरण बघूया। 44,032 या संख्येस
105 ने गुणल्यास येणारा गुणाकार किती? आता आपण इथे 32 गुणिले 105, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, उरला 1, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 1 16. इथे शून्य असल्यामुळं हा 1 जसाच्या तसा द्यायचा. 5 चूक 20, उरले 2, 5 चूक 20 आणि 2 22. आता आपण एका घराने गुणलो म्हणून 1 प्लसचं चिन्ह द्यायचं किंवा 0 दिला तरी चालेल. आता इथे शून्य आहे. कोणत्याही अंकाला शून्याने गुणल्यास गुणाकार हा शून्यच येतो. मग इथे अंक किती आहे? 1 2 3 4 5. मग आता इथे 5 शून्य वाढवायचे. 1 2 3 4 5 झालं. आता आपण इथे 2 अंकाने गुणलं 5 आणि 0 म्हणून आपण खाली 2 प्लस द्यायचे चिन्ह. तुम्ही 0 वाढवले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता 1 आहे. 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी गुणाकार जी संख्या आहे तीच येणार. म्हणून मग इथे येणार 2 3 0 4 आणि 4. आता याची आपण बेरीज करून घेऊया. 0 0 6 6, 2 प्लस 1 3, इथे 3, इथे 2, इथे 4 प्लस 2 6 आणि इथे 4. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. मग आपलं उत्तर आलेलं आहे 46,23,360. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण चौथं उदाहरण घेऊया. आता चौथ्या उदाहरणामध्ये आपण घेऊया 78,324 गुणेला 50 बरोबर किती? याच्यामध्ये हा 0 जो आहे तो मी तुम्हाला या उदाहरणामध्ये पण 110च्या उदाहरणामध्ये पण सांगितलं होतं की शून्य शेवटी आला की शून्याचं काहीच आपल्याला करायचं नाही. शून्य जशाचा तसा साईडला ठेवून द्यायचा. हा शून्य जसाच्या तसा साईडला ठेवून दिला. आता इथे बाकी काय राहिला? 5. 5 चूक 20, 20ची 0 उरला 2, 5 दोन्ही 10, 10 आणि 2 12, 12शी 2 उरला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16 उरला 1, 5 8 40, 40 आणि 1 41. इथे आला 1 आणि उरला 4, 5 7 35, 35 आणि 4 39. तुमचे पाढे जर पाठ असले ना तर तुम्हाला फास्टमध्ये गणित सोडवता येणार. नाहीतर मग तुम्हाला पाढा बनवा लागणार आणि 3 3 10, 5 1 5, 5 2 10, 5 3 15 हे या टाईपने तुम्हाला पाढा म्हणा लागणार. त्याच्यानंतर तुम्ही गणित सोडवणार. म्हणजे याच्यामध्ये तुमचा मुख्य म्हणजे वेळ जाणार. आपल्याला वेळच तर वाचवायचा आहे. आता इथे बघा आपले आन्सर काय आलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 39,16,200 हे आपलं उत्तर आलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुमचे नवीन मित्र वगैरे आहेत त्यांना लिंक शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास माझ्या या नंबरला मला मेसेज करा. 83 17 24 19 86. कॉल करू नका, मेसेज करा, हाय पाठवा मला. म्हणजे मी माझ्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करणार. आणि जे पेपरच्या ज्या अपडेट आहे नवोदय, स्कॉलरशिप
या पेपरच्या ज्या काही अपडेट आहे मी तुम्हाला ते कळवणार. धन्यवाद. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पहा आणि म्हणजे म्हणतात ना की ज्ञान शेअर करा. जर शेअर केलं तरच आपलं नॉलेज वाढणार, नाहीतर मग तुम्ही नॉलेज घेणार डोक्यातच ठेवणार, पण कोणाला शेअर करणार नाही, तर तुमच्या त्या नॉलेजचा एक प्रकारचा त्या नॉलेजला गंज लागणार. त्याच्यामुळं आपण नॉलेज वाटण्याची सवय असू द्या. म्हणजे जे काही गरीब विद्यार्थी आहे, ज्यांना क्लासेस लावायला शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांना क्लासेस लावायचे कुठे, कोणाला भेटायचं, काय करायचं, सब्जेक्ट कोणते आहे हे माहिती नसते. त्यामुळं गरीब जो विद्यार्थी आहे, म्हणजे ज्याचे आईवडील शिकलेले नाही आहे, त्यांना हा प्रॉब्लेम येणारच. त्याच्यामुळं माझे जे व्हिडिओ आहे ते शेअर करा, कारण की गरीब विद्यार्थी शिकून पुढे गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हेच माझं स्वप्न, म्हणजे कोणताही विद्यार्थी मागं नाही राहायला पाहिजे. धन्यवाद.